संविधान हमारे देश का सर्वोच्च ग्रंथ है जो सरकार को शासन चलाने की शक्ति देता है। हमारा संविधान हर भारतीय की पहचान है जो सभी नागरिकों को समानता की गारंटी देता है। हर नागरिक को समान अवसर मिले, इसके लिए जनप्रतिनिधियों के बीच आपसी संवाद बेहद जरूरी है। संवाद से राष्ट्र निर्माण के मूल मंत्र के साथ राष्ट्रीय विधायक सम्मेलन यानी नेशनल लेजिस्लेटर्स कॉन्फ्रेंस भारत की स्थापना हुई। छत्रपतींच्या मंदिराच्या संदर्भात गरळ त्या ठिकाणी ओढली। त्यांना माहीत नाही की तुम्ही आता छत्रपतींचं मंदिर बांधण्याच्या गोष्टी करताय, परंतु भारतीय जनता पार्टीने पुण्याला पहिलं त्या ठिकाणी छत्रपतींचं मंदिर बांधण्याचं काम त्या ठिकाणी केलेलं याची जाणीव हकेच्या अंतरावर असणाऱ्या संजय राऊतांना नाही, फक्त मीडियासमोर बोलायचं, पोपटपंची करायची, याच्या पलीकडे त्यांचं काम नाहीये। आणि त्याच्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत तुमच्या भावना काय आहे त्या माहीत आहे। मध्य प्रदेशला जेसीबी लावून छत्रपतींचा पुतळा पाडणारे तुमची अवलाद, कर्नाटकला त्या ठिकाणी छत्रपतींच्या पुतळ्याला तुमच्या सरकारनं त्या ठिकाणी विरोध केला आणि त्याच्यामुळे छत्रपतींच्या बाबतीत पुन्हा मावशीचं प्रेम तुम्हाला त्या ठिकाणी निवडणुकीत आलेलं आहे। जेव्हा विशाल गडावरचं अतिक्रमण हटवायचं होतं त्यावेळेला बंटी पाटील कोणाच्या बाजूने उभे राहिले? गडावर जाऊन तिथे अतिक्रमण काढायला गड किल्ले सुरक्षित ठेवायला आले नाही, तर केवळ यांना मतदानाचं पडलेलं आहे। विशिष्ट लोकांचं लागून चालक केलं की आम्हाला पदं मिळतात, त्यावेळेला छत्रपतींचा आदर, छत्रपतींची त्या ठिकाणी या लोकांना विसर पडतोय आणि त्याच्यामुळे लोकांना आता यांचं ढोंगी स्वरूप, यांचे खोटे मुखवटे या ठिकाणी समजून आलेले आहेत आणि त्याच्यामुळे आता त्यांना जनता त्यांची जागा या निवडणुकीत दाखवेल अशा प्रकारचे जबरदस्त माहोल आज महाराष्ट्रामध्ये झालंय आणि त्यात माझ्या लाडक्या बहिणी खऱ्या अर्थाने गेम चेंजर ठरणार आहे। संविधानाच्या बाबतीत या ठिकाणी संविधान हातात घेऊन नुसतं संविधानाचं रक्षण होत नाही। राहुल गांधींनी नागपूरला त्या ठिकाणी संविधानाचे संमेलन त्यांनी भरवलं होतं, त्यात पत्रकारांवरच त्या ठिकाणी बंदी, अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर त्या ठिकाणी बंदी आणि त्यांचा वारसा आहे। आणीबाणी ज्यावेळेला त्यावेळेला मुस्कटदाबी मीडियाची ह्यांनीच केली होती। 80 वेळेला संविधान याच काँग्रेसने त्या ठिकाणी बदललं होतं आणि त्याच्यामुळे अशा प्रकारची या ठिकाणी नौटंकी राहुल गांधी करत असतात। परदेशात गेल्यावर आरक्षण हटवण्याच्या गोष्टी करत असतात आणि इकडे संविधानाची संमेलनं घेतात आणि त्यांच्यामुळे हा भंपकपणा मोठं नॅरेटिव्ह लोकसभेला चाललं, परंतु लोक आता त्या ठिकाणी सजग झालेली आहेत आणि त्याच्यामुळे महायुती सरकारच्या मागे ताकदीनं महाराष्ट्रातील जनता त्या ठिकाणी उभी राहील यावर आमचा या ठिकाणी पूर्णपणे या ठिकाणी विश्वास आहे आणि म्हणून आजच्या या परिषदेच्या माध्यमातून या ठिकाणी मी पुणे आणि परिसरातील जनतेला या ठिकाणी आग्रह करतो की महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी महाराष्ट्र जो प्रगतीला विकसित होतोय त्यासाठी महायुतीच्या मागे आपले आशीर्वाद द्या, कारण आमचं प्रगती सरकार आणि उद्धव ठाकरे यांचं स्थगिती सरकार होतं। त्या केवळ स्थगिती द्यायची कामा नाही, का तर केंद्र सरकारच्या योजना त्यांना जरी इथे आपण हिस्सा दिला, त्या प्रकल्प झाले तर मोदी साहेबांना भाजपला क्रेडिट मिळेल, अशा प्रकारच्या कोणत्या मानसिकतेची हे लोक महाराष्ट्राचा विकास करू शकत नाहीत आणि राज्यातल्या जनतेच्या लक्षात आलेलं आहे। पुणेकर तर हा अत्यंत सजगतेने मतदान करणार आहे आणि त्यामुळं या पुणे शहरात जिल्ह्यात सुद्धा आम्हाला मोठं यश मिळेल यावर माझा विश्वास आहे। एनएलसी भारत का जन्म भारतीय लोकतंत्र की एक ऐतिहासिक उपलब्धि है। मुंबई में एनएलसी भारत के प्रथम सम्मेलन का आयोजन 2023 में 15 से 17 जून के बीच हुआ। इस सम्मेलन में अनेक राज्यों के मुख्यमंत्री, लोकसभा विधानसभा के स्पीकर महोदय और एमएलए एमएलसीज ने भाग लिया। पूरे प्लेटफॉर्म से मेरी इच्छा है
कि तमिलनाडु का एक कोई एमएलए और महाराष्ट्र का एमएलए उनकी भी दोस्ती कैसे बन जाए। राजनीति के इस महाकुंभ के दौरान पूरी दुनिया भारतीय लोकतंत्र के सबसे बड़े गैर राजनीतिक मंच एनएलसी भारत के गठन की साक्षी बनी। देश के 4,500 विधायक कैसे बने जनता की आवाज, राज्यों के बीच संवाद को कैसे बेहतर बनाया जाए, जनप्रतिनिधियों के बीच आपसी सहयोग कैसे बढ़ाया जाए, दुनिया के सबसे विशाल लोकतंत्र भारत के सामने यह कुछ ऐसे सवाल थे जिसका जवाब जन कल्याण के लिए बेहद जरूरी था। आजादी के 75 साल बाद भी राज्यों के बीच आपसी संवाद का ऐसा कोई मंच नहीं था जहां सभी राज्यों के विधायक दलीय राजनीति से ऊपर उठकर सुशासन पर बात कर सकें। निवडणुकीच्या तोंडावर सुप्रिया सुळे त्यांना कुठला तरी नॅरेटिव्ह सेट करायचा, आता त्यांच्या हातामध्ये कुठल्याही प्रकारचं नॅरेटिव्ह येणारं दिसत नाही। मग आता GSTच्या माध्यमातून उचलवता येते का? उचलवी करण्यात त्यांचा मूळ राज्यात किंवा राजकारणात हात धरू शकत नाही, तोच केविलवाणा प्रयत्न सुरू आहे। आणि स्वतः मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री दोन्ही अनेकदा केंद्रात जाऊन पंतप्रधान मोदी साहेब आणि अर्थमंत्र्यांना भेटले। त्याच्यामुळे GSTच्या संदर्भात राज्य सरकार केंद्राशी समन्वय साधून नाही म्हणून अडचण आहे असं नाही। अजितदादा सुद्धा महायुतीसोबत, शिंदेसाहेब सुद्धा महायुतीसोबत असतील आणि येणारं सरकार हे भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी असंच असेल। आता निवडणुकीत कोणी काही स्टेटमेंट देतं आपापल्या सोयीने, तसं नवाबुद्दीनचं स्टेटमेंट तुमच्या अधिकृत उमेदवार आहेत ते असं नाही। आम्ही आमची भारतीय जनता पार्टीने भूमिका या संदर्भात स्पष्ट केलेली आहे। देवेंद्रजींनी केले, मुंबईचे अध्यक्ष आशिष शेलार साहेबांनी सांगितलेलं आहे, तिथे आम्ही महायुतीचे अधिकृत उमेदवार आहेत, त्यांचं काम करणार आहे। भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते नवाबुद्दीनचा प्रचार करणार नाहीत। भाजपचं कमी पडलं का? भाजपनं 9 महिन्यांवरती दौडशी संबंध असल्याचे आरोप केले, मात्र अजित पवारांनी तुमचं ऐकलं नाही किंवा भाजपला अजित पवारांनी जुमानलं नाही असं म्हणायचं। त्या प्रयत्नांना ऐकलं जुमानण्यापेक्षा आम्ही महायुती म्हणून भूमिका मांडली होती, परंतु त्या ठिकाणी राष्ट्रवादीचं चिन्ह द्यायचं नाही अशी स्थिती होती। परंतु शेवटी अंतिम तरी पक्षांतर्गत निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे आणि आपण बघा अशा 2-5 निर्णय झालेले आहेत, त्यापैकी हा एक निर्णय आहे, परंतु आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहोत। मुंबई में प्रथम राष्ट्रीय विधायक सम्मेलन की कामयाबी इस बात का संकेत है कि आने वाले समय में एनएलसी भारत साझेदारी और संवाद से राष्ट्र निर्माण का एक नया इतिहास लिखेगा। To have this conference of legislators of India, bring them on one platform, discuss issues of larger concern of the people of the states and the country. एनएलसी भारत की गौरवशाली शुरुआत के बाद आज हर भारतीय गर्व से कह सकता है कि अगर संविधान भारतीय लोकतंत्र की आत्मा है तो संवाद उसकी धड़कन और एनएलसी भारत उस धड़कन की सबसे बुलंद आवाज है। मोशी न्यूज नेटवर्कसाठी मोहित शिंदे, पुणे।